राज्यात निर्माण झालेल्या डिझेल, पेट्रोल आणि गॅस टंचाईवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। विशेषतः शेतकऱ्यांबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर राऊतांनी संताप व्यक्त केला। सध्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात डिझेल, पेट्रोलसाठी वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याचं सांगत शेती हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। या वक्तव्यानंतर राज्यातील इंधन टंचाई आणि शेतकरी प्रश्नावर राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसत आहेत। सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात डिझेल, पेट्रोल, गॅस यांची फार मोठी टंचाई निर्माण झालेली आहे। खास करून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये डिझेल आणि पेट्रोल मिळवण्यासाठी 2-2, 3-3 मैलाच्या रांगा वाहनांच्या लागतात। पण त्याचबरोबर आता शेतीचा हंगाम चालू होतोय आणि शेतीच्या हंगामा सुरू होत असताना शेतकऱ्यांना सुद्धा डिझेल पेट्रोलची आवश्यकता भासणारच आहे। आणि अशा वेळेला हे शेतकरी आपल्या ट्रॅक्टरला पेट्रोल पंपावर आणण्याच्या ऐवजी कॅनमधून डिझेल ते घेऊन जातात आणि मग तो त्या डिझेलमध्ये त्याचा वापर करतात। परंतु दुर्दैवाने ह्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री, एक जबाबदार मंत्री गिरीश महाजन यांनी या शेतकऱ्यांना चोर, लवाड अशा पद्धतीची त्यांची हिनवणी केलेली आहे, त्यांची कुचेष्टा केलेली आहे। कॅनमधून डिझेल घेऊन जातात आणि बाहेर काळ्या बाजारात विकतात, अशा पद्धतीची कुचेष्टा ह्या शेतकऱ्यांची गिरीश महाजन यांनी केलेली आहे। मला गिरीश महाजनांची कीव येते, पण तेवढाच संताप येतो की ज्या शेतकरी ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये डिझेलसाठी वन फिरतायत, पेट्रोल पंपावर रांगा लावतात, त्या डिझेल पेट्रोल पंपावर सध्या पुरेशा प्रमाणात हे डिझेल पेट्रोल उपलब्ध आहे का ह्याची पाहणी मात्र न करता शेतकऱ्यांना चोर समजायचं आणि त्यांना कुठेतरी लवाड समजून त्यांची कुचेष्टा करायची, हा निंदनीय प्रकार गिरीश महाजन यांनी केलेला आहे। त्या गिरीश महाजनांचा मी धिक्कार करतो।